पाटण मतदारसंघ. पाटण मतदारसंघामध्ये जेव्हा 24 मतदानाच्या फेऱ्या झाल्या, 24, त्यावेळेस जो निकाल लागला त्याच्यामध्ये 1,25,759 मतांनी हे शंभूराज शिवाजीराव देसाई हे निवडून आले. त्यांना मतं पडली 1,25,759. आणि जे त्यांचे प्रतिस्पर्धी जवळचे जे होते ते सत्यजित विक्रमसिंह पाटणकर यांना मतं मिळाली 90,935. त्यानंतर भानुप्रसाद उर्फ हर्षद मोहनराव कदम यांना फक्त आणि फक्त 9,626 इतकीच मतं मिळाली. अर्थात हे जे निवडून आले शंभूराजे देसाई, तर ह्या जवळच्या उमेदवाराच्या फरकाने 34,824 इतक्या मतांनी ते विजयी झाले. म्हणजे त्यांचा या सत्यजित विक्रमराव पाटणकरवर 34,824 मतांनी विजय मिळवला. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या अफवा उठल्या होत्या. हे सत्यजित पाटणकरच निवडून येतील, हे शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा पराभव लाखाच्या मतांनी होईल वगैरे वगैरे बऱ्याचशा पद्धतीच्या ज्या एकंदरीत अफवा उठल्या होत्या. आणि त्यांचे जे समर्थक होते ते पोस्टवर पोस्ट टाकत होते, कोणत्या परिस्थितीत आमचे सत्यजित पाटणकर हेच निवडून येणार आणि शंभूराज देसाई यांचा पराभव होणार म्हणजे होणारच. म्हणजे अशा पद्धतीचं सगळं काही वातावरण निर्माण केलं होतं. पण मध्येच जे कदम होते आपले हर्षद कदम हे आल्यामुळं अजून याच्यामध्ये बरोबर या शंभूराज देसाई यांची मतं ते सगळे खाणार आणि शंभूराज देसाई हे पराभूत होणार असं 100% म्हणजे जवळजवळ ठरल्यातच जमा होतो आणि पाटणकराचा विजय हा निश्चित समजला जात होता. आता हे जरी खरं असलं तरीही शंभूराजे देसाई यांना आपल्या कार्याबद्दल थोडीशी आस्था होती. आणि दुसरी गोष्ट, मतदारसंघामध्ये एक उमेदवाराचं कार्य हे महत्त्वाचं असतं. त्याबरोबर वाटप हे सगळ्यात मोठं वाटप झालं लाडकी बहीण योजनेचं. त्या लाडकी बहीण योजनेचं एवढं मोठं वाटप झालं, 5 हप्त्याचं 7,500 रुपये घराघरामध्ये. काही घरात 15,000 मिळाले, काही घरात 10,000 मिळाले, काही घरामध्ये 3 बहिणी असले तर 21,000 मिळाले. म्हणजे जे वाटप झालं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालं. आणि त्या पैशाचं लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळाल्यामुळं हे शंभूराजे देसाई यांची जी मतं होती ते फिक्स झाले. जवळजवळ मग त्याच्यामध्ये लाखभर मतं त्यांची ती फिक्सच होती. त्यामुळं काय प्रश्न होता. आता राहिला होता फक्त काय 50,000 मताचा फरक होता. आणि ती मतं एकंदरीत दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते सहज मिळू शकत होते आणि ती त्यांनी मिळवली. म्हणजे हे वाटप काही मतदारसंघामध्ये पैशाचं, भांड्याचं किंवा दागिन्याचं, साड्यांचं अशा पद्धतीचे वाटपं देखील खूप प्रमाणामध्ये झालेले आहेत. अर्थात हे उघडपणे कोणी सांगत नाहीत किंवा कार्यकर्त्यांना देखील मोठमोठ्या रकमा देऊन वाटपासाठी तयार केलं जातं. हे अर्थात कोणी सांगत नाही. आता लोकांना माहीत झालं की पैशाशिवाय कोणी निवडून येत नाही आहे. तेव्हा पैशाच्या बाबतीत जरी बसलं तरी देसाई हे जे आहेत यांच्याबरोबरी कोणी करू शकत नाहीत. शेवटी आर्थिक नियोजन, मतदारसंघामध्ये लोकांनी केलेले कामं, हे वाटपाचे कामं आणि अशा अनेक ज्या बाबी असतात त्या उमेदवाराला विजय करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. कारण बऱ्याच ठिकाणी आता प्रत्येक नाक्यावर एक टेम्पो पकडले होते, पैशाने नेऊन जाणारे टेम्पो, एक साड्या वाटपाचे टेम्पो, कुकर वाटपाचे टेम्पो किंवा काही भेटवस्तू वाटपाचे टेम्पो असे पण खूप प्रकारामध्ये पडलेले. आणि आता लोकांनाही माहीत झालं की पैशाशिवाय
किंवा वाटपाशिवाय कधी उमेदवार निवडून येत नाही. तर तोही भाग यामध्ये आहे. की जळगावमध्ये तर सांगितलं दुपारपर्यंत मतदानच होत नव्हतं आणि त्यानंतर एका पराभूत उमेदवारानं सांगितलं की पैसे वाटल्यानंतर ज्या उमेदवाराच्या रांगा लागल्या त्या रांगाच लागल्या आणि ते सर्वसामान्य माणूस होता आणि त्याला काय तर घरोघर जाऊन जरी पैसे वाटले, कोणी कोणाच्या घरामध्ये गेलं, तर ते काय एवढं सांगता येत नाही कुणालाही पण. म्हणजे एकंदरीत हे गुप्त पद्धतीने वाटपही चालू असतं. त्यामुळे हे लोकं निवडून येऊ शकतात परत-परत आणि परत-परत आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा तशा पद्धतीचे असतात. पण एखादा चांगला उमेदवार जर मिळाला आणि वाटपही चांगल्या पद्धतीनं जर झालं, तर तो उमेदवार निवडून येऊ शकतो आणि ती टफ फाईट होऊ शकतो अशा वेळेस. तर येथे असं काही म्हणता येणार नाही की या उमेदवाराने पैसे वाटले आणि त्या उमेदवाराने साड्या वाटल्या आणि या उमेदवाराने कुकर वाटले आणि त्या उमेदवाराने बुगड्या वाटल्या. असं काही नाही. एक तर कोणालाच काही नावं कारण हे सगळं गुप्त वाटप असतं आणि त्यामध्ये जो उमेदवार व्यवस्थित होतो, असं पराभूत उमेदवार त्याला सांगतो की त्याच्यामुळं ते झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जे आरोप प्रत्यारोप होत असतात, ते महत्त्वाचे आणि खरं कारण फक्त त्या निवडून येणाऱ्या उमेदवारालाच माहीत असतं. ते इतर कोणी सांगू शकत नाही की हा उमेदवार कोणत्या आणि कशा कारणाने निवडून आलेला आहे ते. तर या पाटण मतदारसंघामध्ये जे बाळासाहेब देसाई होते, हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्या काळामध्ये 1977-78ला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांचाही नंबर होता. 72च्या वेळेस त्यांचा नंबर होता. परंतु त्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आलं होतं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद काही दिलं नव्हतं. कारण त्यावेळेस हे यशवंतराव चव्हाण हे जरा वेगळ्या पद्धतीचा प्रकार झाला होता. इंदिरा गांधीचा त्यांनी आर्स काँग्रेस काढली, एकाने इंदिरा काँग्रेस काढली आणि यशवंतराव चव्हाण आर्स काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे त्यावेळेचं राजकारणामुळंही ह्या बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्री महाराष्ट्राचं होता आलं नाही. त्यांचा जो चान्स होता तो थोड्या यांनी हुकला. तर यावेळेस देखील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे शंभूराजे देसाई आहेत, हे त्यांचे नातू आहेत, शिवाजीरावांचे पुत्र. तर आता हे जर समजा याच पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीचा कारभार जर केला, तर तेही आपल्या आजोबाचं स्वप्न पूर्ण करू शकतील, अशी एक शक्यता निर्माण होऊ शकते. कारण यांचाही अनुभव दांडगा आहे आणि त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणते ताशेरे नाही किंवा लांछन नाही किंवा कशाचा आरोपही केलेला नाही आहे कोणी लोकांनी किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही भागामध्ये. त्यामुळं स्वच्छचारिताचा उमेदवार म्हणून देखील त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकेल. पुढील किंवा कधी पण काही सांगता येत नाही. याच पद्धतीने जर हे राहिलं तर. आमचं हे ATM निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्त सबस्क्राईब, शेअर, लाईक करून या चॅनलवर ज्या जाहिराती येतात त्या जाहिराती पूर्णपणे पाहून आमच्या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण याचे देखील आमचे लाखो लोक हे चॅनल मोठ्या तटस्थपणे आणि व्यवस्थितपणे सांगत असतात. कारण आम्ही कोणत्या उमेदवाराची बाजू घेत नाही किंवा कोणाच्या विरुद्धही बोलत नाही किंवा कोणाच्या फॉरमध्ये बोलत नाही, कोणाचंही समर्थन करणं किंवा कोणाचा विरोध करणं हे नाही. जी सत्य बाजू असेल तीच आम्ही आमच्या पुढं मांडत असतो. तर आमच्या या चॅनलला जास्त चॅनलवर येणाऱ्या ज्या जाहिराती असतात त्या जास्त बघा. या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्व जाहिराती बघून आपल्या मित्रमंडळांना देखील या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करायला सांगा. म्हणजे हा चॅनल आपण जास्त सबस्क्राईब करता येईल. तर जास्त सबस्क्राईब करा.